नमस्कार प्राध्यापक मित्रांनो, मी प्राध्यापक देशमुख गंगाधर बालाजीराव, इतिहास विभाग, वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर। आज आज दिनांक 1 सप्टेंबर 2020 या रोजीपासून ऑनलाईन क्लासचे आयोजन केलेले आहे, पण मोबाईलच्या नेटवर्क प्रॉब्लेममुळे मी हा व्हिडिओ तयार करत आहे आणि आपणास पाठवणार आहे। आजची परिस्थिती पाहता कोरोना या महामारीमुळे आपण कॉलेजमध्ये येऊ शकत नाही आणि त्यामुळेच अध्ययन पूर्ण होत नाही। यावर पर्याय म्हणून हा ऑनलाईन टीचिंग कोर्स चालू करण्याचा विचार काही दिवसापासून होता, पण आज 1 सप्टेंबर पासून याची सुरुवात होते। मला माझ्या मोबाईलला नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी हा ऑनलाईन टीचिंग झूम किंवा इतर गुगल मीट अशा ॲपच्या माध्यमातून टीचिंग करू शकत नाही। त्यामुळेच दररोज अशा प्रकारचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत जाईल। सर्वप्रथम BA तृतीय वर्षात BA मध्ये पदार्पण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा। गेल्या वर्षी तुमच्या चौथ्या सेमिस्टरची परीक्षा होऊ शकली नाही आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने या चौथ्या सेमिस्टरची परीक्षा रद्द करून तुम्हाला पास केलं। म्हणून यावर्षी तुम्ही थर्ड इयरच्या वर्गामध्ये पदार्पण केले आहे आणि थर्ड इयरमध्ये तुम्ही आला आहात। कोरोनाची पार्श्वभूमी केव्हा संपेल किंवा कोरोना केव्हा संपेल हे निश्चित नाही, त्यामुळेच आपले अध्ययन मागे पडणार नाही यासाठी म्हणून हा कोर्स किंवा या लेक्चरचे आयोजन केले। मी इतिहास विषयाच्या वतीने या व्हिडिओचे सादरीकरण करत आहे। सर्वप्रथम आपण BA तृतीय वर्षाचा सिलेबस समजून घेण्या अगोदर BA द्वितीय वर्षात आपण काय शिकलो हे समजून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे। त्यामध्ये BA द्वितीय वर्षाला मी शिकवत असलेला तुम्हाला विषय किंवा पेपरचं नाव होतं मध्ययुगीन भारताचा इतिहास 1526 ते 1707। पण यावर्षी BA द्वितीय वर्षाचा सिलेबस बदललेला आहे आणि गेल्या वर्षी मी तुम्हाला जो सिलेबस शिकवला त्याचा पुढील भाग म्हणजेच मी शिकवलेल्या पेपरचा पुढील भाग BA तृतीय वर्षाला नसून त्या व्यतिरिक्त माझे सहकारी प्राध्यापक सोनकांबळे सर यांनी शिकवलेला पेपर म्हणजेच ब्रिटिशकालीन भारताचा इतिहास 1757 ते 1857 या पेपरचा पुढचा भाग BA तृतीय वर्षाला मी शिकवणार आहे। आता तुम्हाला आतापर्यंतचा भाग मी सांगितला तो मनाला वाटत असेल की सर BA द्वितीय वर्षाचे का सांगत आहे, तर BA द्वितीय वर्षाला जो सिलेबस होता त्याचंच पुढे रूपांतर म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होऊन BA थर्ड इयरला तोच सिलेबस आहे, त्याच्यामध्ये वाढ झाली आहे, फक्त कालखंड बदलला। त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण BA द्वितीय वर्षाला कोणता सिलेबस होता आणि BA तृतीय वर्षाला कोणता सिलेबस आहे हे आपण समजून घेऊ। सर्वप्रथम ब्रिटिशकालीन भारताचा इतिहास 1757 ते 1857 हा पेपर होता। या पेपरमध्ये अभ्यासक्रमाची रचना कशा पद्धतीची होती हे तुम्हाला समजून सांगत आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे हा पूर्व पार्श्वभूमी किंवा BA सेकंड इयरला आपण काय शिकलो आणि थर्ड इयरला काय शिकणार आहात एवढ्याच पद्धतीची माहिती मी सांगणार आहे।
ऑनलाईन सत्र सुरू करत असताना गेल्या वर्षी आपण काय शिकलो आणि यावर्षी काय शिकणार आहोत या दोन्हीची लिंक लावल्यानंतरच आपल्याला अभ्यासक्रम समजू शकतो. त्यामध्ये बघा, ब्रिटिशकालीन भारताचा इतिहास 1757 ते 1857 हा घटक किंवा हा भाग BA द्वितीय वर्षाला होता. त्यामध्ये 2 पेपर होते. त्याच्यामध्ये पेपर 6वा आणि पेपर 8वा. हा पेपर आपल्याला शिकवण्यात आला आहे. तो मी शिकवला नसून प्राध्यापक सोनकांबळे सरांनी शिकवला आहे. त्यामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना यानंतर पहिलं प्रकरण दिलेलं आहे. 600 युरोपीय सत्ता, ब्रिटिश फ्रेंच सत्ता संघर्ष, प्लासी आणि बक्सारची युद्ध. ब्रिटिश सत्ता भारतात कशा पद्धतीने स्थापित झाली किंवा त्या काळामध्ये 600 युरोपीय सत्ता म्हणजेच ब्रिटिश असतील फ्रेंच असतील या 2 सत्ता भारतात कशा पद्धतीने पदार्पण केलं याबद्दल माहिती दिली आहे. काही विद्यार्थ्याला वाटेल की ब्रिटिश फ्रेंच या 2 सत्ता सांगितल्या आहे, बाकी डच फ्रेंच पोर्तुगीज नाही का? तर सिलेबसला जेवढा भाग दिला आहे त्याची उजळणी मी तुम्हाला करून दाखवत आहे. BA सेकंड इयरचा सिलेबस. त्याच्यानंतर दुसरं प्रकरण होतं रॉबर्ट क्लाइव्ह. प्रकरण पहिल्यामध्येच प्लासी आणि बक्सार या 2 युद्धाबद्दल सुद्धा माहिती मिळते. 1757 ची प्लासीची लढाई, 1764 ची बक्सारची लढाई या लढाईबद्दल सुद्धा माहिती त्या सिलेबसमध्ये दिली होती आणि तुम्ही शिकला. प्रकरण दुसरं होतं रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह यांनी दुहेरी शासन व्यवस्था भारतात निर्माण केली आणि अंतर्गत बदलाचे धोरण अंगीकारले. प्लासी आणि बक्सार या 2 लढायांमुळे इंग्रजांचे भारतामध्ये एक सत्तेची स्थापना निर्माण झाली. फ्रेंच हा त्याचा प्रतिस्पर्धी होता, पण तो पूर्णपणे भारतात टिकून राहू शकला नाही. ब्रिटिशांनी फ्रेंचांना वेळोवेळी युद्ध असेल किंवा अन्य बाबी असतील यांचा विरोध करत त्यांना सत्तेपासून दूर रोखलं आणि भारतामध्ये ब्रिटिश सत्तेची पायमुळे रोवली. त्यानंतर रॉबर्ट क्लाइव्ह जो होता त्यांनी अंतर्गत बदलाचं धोरण अंगीकारलं. ब्रिटिश सर्वप्रथम व्यापारी धोरण किंवा व्यापार करणारे म्हणून आले आणि सत्ताकर्ते बनले. या दुहेरी शासन व्यवस्थेमध्ये त्यांनी अनेक व्यवसाय, उद्योगधंदे, व्यापार या सर्वांमध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली. शेती, उद्योगधंदे, शेतीमध्ये वेगवेगळे नगदी पिके असतील हे घेण्यास प्रारंभ झाला आणि त्यामुळेच रॉबर्ट क्लाइव्हने अंतर्गत बदलाच्या माध्यमातून ब्रिटिश सत्ता प्रबळ बनवली. आता प्रकरण तिसरं आहे ब्रिटिश सत्तेचा विस्तार. कोणत्याही राजसत्तेचा विस्तार हा सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा पार्श्वभूमीमधून होतो, पण ब्रिटिशांनी सर्वप्रथम राजकीय पार्श्वभूमी अंगीकारली. तत्कालीन स्थितीमध्ये भारतामध्ये 660च्या जवळपास 660 संस्थानिक होते आणि या संस्थानिकांना त्यांच्या अंतर्गत धोरणामध्ये सहभाग घेऊन त्यांना काही प्रमाणात मदत करून अशा पद्धतीने त्या राज्यामध्ये आपला विस्तार करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच सत्तेचा विस्तार होण्यास प्रारंभ झाला. अशा कालखंडातच ब्रिटिश पार्लमेंटकडून किंवा ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या काही प्रमुख व्यक्तींना भारतामध्ये गव्हर्नर म्हणून नेमलं. त्यामध्ये वॉरेन हेस्टिंग असतील, लॉर्ड कॉर्नवालिस असेल, लॉर्ड वेलस्ली असेल, लॉर्ड हेस्टिंग असेल आणि लॉर्ड डलहौसी असेल. या प्रमुख गव्हर्नर जनरलची माहिती किंवा उल्लेख BA द्वितीय वर्षाच्या सिलेबसमध्ये केला आहे. कारण यांनी ब्रिटिश सत्तेच्या राज्य विस्ताराबद्दल धोरण आखलं, त्यानुसार वाटचाल केली आणि ती वाटचाल ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेला आणि ब्रिटिश सत्ता दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी महत्त्वपूर्ण बनली.
या व्यक्तींनी, ब्रिटिश गव्हर्नरनी भारतामध्ये विविध प्रकारच्या बाबीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचं काम केलं. त्याचबरोबर भारतातल्या शेती असेल, उद्योगधंदे असतील, त्यांचं व्यापारीकरण केलं आणि या व्यापारीकरणाचाच पुढे वापर त्यांनी पैसा कमवणं आणि आपल्या देशाकडे चलन व्यवस्था वाढवणं यासाठी केलं. प्रकरण 4 होतं ब्रिटिश सत्तेचे एकत्रीकरण. ब्रिटिश सत्ता ही भारतात अस्तित्वात आल्यानंतर त्यांच्यामध्ये सामाजिक असतील, राजकीय असतील, बदलाचं धोरण त्यांनी अंगीकारलं. बऱ्याच ठिकाणी तैनाती फौजेचा अंगीकार केला. तैनाती फौज म्हणजे काय होती, तर त्या तत्कालीन स्थितीमध्ये बऱ्याच राज्यांना एकमेका राजाबद्दल द्वेष होता, कट कारस्थान असायची किंवा एक राजा दुसऱ्या राज्यावर आक्रमण करायचा. अशा पार्श्वभूमीमध्ये ब्रिटिशांनी स्वतःची फौज निर्माण केली आणि तत्कालीन ज्या राजाला फौजेची किंवा सैन्याची गरज आहे त्यांना दिली जात होती आणि त्या सैन्याचा खर्च हा तत्कालीन त्या राजांनी ब्रिटिशांना द्यावा. पुढे हीच पद्धत भारतीय राजांना एक अवघड गेली, कारण ब्रिटिशांचं सर्व नियंत्रण त्या राज्यावर निर्माण झालं. अशा पद्धतीने ब्रिटिश सत्तेने आपल्या राज्याचं एकत्रीकरण करायला सुरुवात केली. बंगाल असेल, मद्रास असेल, अशा विविध प्रांतामध्ये सत्तेची पकड बसवली आणि अशा पद्धतीमुळेच भारतामध्ये ब्रिटिश सत्ता ही प्रबळ बनली. त्यानंतर ब्रिटिश सत्तेचे एकत्रीकरणामध्ये अंतर्गत बदल कोणी केले? लॉर्ड बेंटिंग आणि लॉर्ड डलहौसी. लॉर्ड बेंटिंग आणि लॉर्ड डलहौसी या दोन गव्हर्नर जनरलनी, लॉर्ड डलहौसीने तर काय केलं, तर संस्थानिक खालसा करण्याचं धोरण आखलं. भारतामध्ये जवळपास 660च्या जवळपास संस्थानिक होते आणि हे संस्थानिक वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रात राज्यात विभागले होते. उदाहरणार्थ झाशी संस्थान होतं, संबलपूर संस्थान होतं, बडोदा संस्थान होतं, महाराष्ट्रात विचार करता कोल्हापूर संस्थान होतं. अशा संस्थानिकांना ब्रिटिश सत्तेमध्ये विलीन करून घेण्यासाठी मार्ग डलहौसीने अंगीकारला. तत्कालीन स्थितीमध्ये बऱ्याच राजांना अपत्य नसायचं आणि ते अपत्य म्हणजेच मूल नसायचं आणि हे मूल नसेल तर ते राज्य ब्रिटिश सत्तेमध्ये विलीन करून घेण्याचं धोरण लॉर्ड डलहौसीने केलं होतं. अशा पद्धतीमुळे ब्रिटिश सत्तेने भारतातील राजकीय शासन व्यवस्था कमकुवत बनवली आणि ही शासन व्यवस्था पुढे एक एकनिष्ठ किंवा सदृढ ब्रिटिश राजसत्ता निर्माण करण्यासाठी पोषक ठरली. हा घटक होता किंवा आत्तापर्यंत पाहिलेला मी तुम्हाला विश्लेषण केलेला भाग म्हणजे ब्रिटिशकालीन भारताचा इतिहास 1757 ते 1857 BA द्वितीय वर्षाचा पेपर. त्याच्यानंतर दुसरा पेपर होता BA थर्ड सेमिस्टरचा हा पेपर होता. फोर्थ सेमिस्टरला त्याच्या पुढचाच भाग होता ब्रिटिशकालीन भारताचा इतिहास 1757 ते 1857 पेपर 8वा. हा पेपर म्हणजेच या पेपरची परीक्षा तुम्हाला झालेली नाही, म्हणजेच कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला हा पेपर देता आला नाही आणि या पेपरमुळेच तुम्ही BA थर्ड इयर या पेपर न देता सुद्धा तुम्ही BA थर्ड इयरला आलेला आहात. म्हणजे ह्या पेपरचा सिलेबस सुद्धा आपला समजून घ्यायचा. तर हा पेपर समजून घेताना हा पेपरचा शेवटचा भाग संपल्यानंतरच आपल्या BA थर्ड इयरच्या पुढच्या भागाला सुरुवात होणार. म्हणजे मी आत्तापर्यंत सांगत असलेला भाग किंवा सिलेबस हा BA द्वितीय वर्षाचा आहे. आत्तापर्यंत आपला BA थर्ड इयरचा सिलेबस सुरुवात झाला नाही. तर मी गेल्या वर्षी कोणता भाग होता आणि त्याच्या पुढील भाग कोणता आहे यासाठी म्हणूनच आजच्या लेक्चरचे आयोजन केले. आता बघा, ब्रिटिशकालीन भारताचा इतिहास
1757 ते 1857 त्यामध्ये ब्रिटिश सत्ता भारतामध्ये स्थापित झाली. मग त्यांनी आर्थिक बदल करण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि या कृषीप्रधान देशामध्ये जमिनीमध्ये सुधारणा म्हणजे जमिनीवर घेत असलेल्या विविध पिके असतील आणि आपल्या या पिकामध्ये किंवा अन्य बाबीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी काम करणे हे ब्रिटिशांना आवश्यक होतं. काही प्रमाणात त्यांनी असे काम केले, पण त्याचबरोबर ब्रिटिश हे व्यापारी होते आणि त्यांना व्यापार करणं हा त्यांचा प्रमुख व्यवसाय. मग त्यांनी भारतातील प्रमुख व्यवसाय शेती, या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये त्यांनी विविध कर प्रणाली अंगीकारली. त्यामध्ये कोणकोणत्या कर प्रणाली होत्या याबद्दल आपल्या सिलेबसमध्ये माहिती दिली आहे, ती पहा. कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत, या 3 पद्धतीची माहिती आपण BA द्वितीय वर्षाला पाहिजे. कायमधारा पद्धत, जी पद्धत शेतीचं मूळ म्हणजे ठरवून दिलेल्या आर्थिक मोबदला, वार्षिक कर त्यांना भरावाच लागतो. रयतवारी पद्धत, सर्व जनता आपापल्या पद्धतीने शासन दरबारी तो कराचा मोबदला जमा करत होती. अशाच पद्धतीच्या कर प्रणालीमुळे शेतीमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा वार्षिक कर सर्वात जास्त वाढलेला होता आणि हा करण्याचा प्रमुख उद्देश ब्रिटिशांचा की शेतीचे व्यापारीकरण करणे, शेतीमध्ये वेगवेगळे पिकं कमी प्रमाणात किंवा जे उपयोगी पडतात, दैनंदिन गरजेसाठी उपयोगी पडतात, अशा पिकांचा वापर किंवा अशा पिकाचे उत्पादन भारतीय शेतकरी करत होते. पण ब्रिटिश हे व्यापारी असल्यामुळे त्यांना नीळ असेल, कापूस असेल, अशा विविध बाबीचा किंवा अशा विविध पिकांची आवश्यकता होती आणि हाच माल, कच्चा माल ते इंग्लंडमध्ये नेऊन त्यावर प्रक्रिया करून पुन्हा भारतामध्ये व्यापार करण्यासाठी किंवा त्याच वस्तूच्या माध्यमातून निर्मिती झालेल्या ज्या काही वस्तू असतील त्या पक्क्या बनवून त्या भारतात विकल्या जायच्या. म्हणजेच ब्रिटिश हे भारतातील कच्चा माल घेऊन जाणे, त्याच्यावर प्रक्रिया करणे, पुन्हा बाजारपेठ म्हणून भारतामध्ये आणणे किंवा अन्य देशामध्ये नेणे. यामुळे मिळणारा मोबदला हा फार मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळेच ब्रिटिश सत्ता ही भारतामध्ये टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील होते आणि त्यांनी सर्वप्रथम आर्थिक बदलाचे धोरण अंगीकारले. त्यामध्ये शेतीचे व्यापारीकरण. व्यापारीकरण हा शब्द, व्यापार हा म्हणजेच आज सुद्धा आपल्या गावाकडे शेतीमध्ये कापसाची निर्मिती केली जाते किंवा कापूस लावला जातो. कापूस हा आपण विकल्याशिवाय पर्याय नाही, बाकी काहीच करू शकत. तसंच त्या काळामध्ये कापूस काही प्रमाणात भारतीय शेतकरी निर्माण करायचे, पण जास्त प्रमाणात कापसाची निर्मिती नव्हती. जेवढे लागेल त्या पद्धतीनेच कापसाची निर्मिती काही शेतकरी करायचे. पण ब्रिटिशांनी कापसाची निर्मिती जास्त करायला प्रोत्साहन दिलं सर्वप्रथम, त्यानंतर सक्ती केली आणि अशा पद्धतीने व्यापाराचे धोरण बदलत गेलं आणि ब्रिटिशांच्या धोरणानुसार भारतीय शेतकऱ्यांनी विविध पद्धतीने पिकं घेण्यास सुरुवात केली. नीळ असेल, कापूस असेल, हे पीक सर्व औद्योगिक क्रांतीसाठी महत्त्वपूर्ण होते. कापसापासून धागा बनवला जात होता आणि जगातल्या सर्व बाजारपेठेमध्ये कापसापासून बनवलेल्या धाग्याची किंवा कापडाची विक्री केली जाते. नीळ हे कलरसाठी वापर केला जातो. अशा पिकामुळे व्यापारीकरण होण्यास प्रारंभ झाला. त्याच्यानंतर औद्योगिक उद्योगधंद्याचा ऱ्हास. भारत हा स्वयंपूर्ण देश म्हणून ओळखला जात होता. भारतामध्ये वस्तूची देवाणघेवाण करणे, वस्तू विनिमय पद्धत ही प्राचीन काळापासून अस्तित्वात आली होती. आता वस्तू विनिमय पद्धत कशी होती तर
भारतामधल्या ज्या 12 बलुतेदार पद्धत होती, त्याच्यामध्ये कुंभार असेल, चांभार असेल, लोहार असेल, सुतार असेल, अशा अनेक छोटे छोटे उद्योगधंदे किंवा छोटा व्यवसाय करणारे लोक असतील, हे आपल्याकडे निर्मिती झालेल्या वस्तू शेतकऱ्याला देत आणि शेतकरी त्याच्या मोबदल्यात त्यांना धान्य देत. अशा विविध उद्योगधंद्याचा ऱ्हास होण्यास प्रारंभ झाला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने व्यापारीकरणाचा मुद्दा किंवा व्यापारीकरणाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास कापसापासून हातकामावर म्हणजे हाताने धागा बनवला जायचा आणि त्या धाग्यापासूनच विविध जाडेभरडे कापड, त्याचबरोबर रेशीम कापड सुद्धा म्हणजे रेशीम उद्योगापासून रेशीम धागा सुद्धा निर्माण केला जायचा आणि या सर्व कापडाला जगाच्या बाजारपेठेमध्ये मागणी होती. पण ब्रिटिश इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती आणि औद्योगिक क्रांती झाल्यामुळे विविध यंत्राची निर्मिती झाली आणि हेच यंत्र एका 10 कामगाराचं काम एक यंत्र करत होतं. अशा यंत्राला जास्त प्रमाणात माल लागायचा आणि इंग्लंडमध्ये त्या मालाचा पुरवठा होत नव्हता. म्हणून बऱ्याच ब्रिटिश लोकांनी स्वतःच्या कंपन्या स्थापन केल्या आणि तीच कंपनी, तशाच पद्धतीची कंपनी भारतात आली होती आणि याच भारतीय ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये सत्ता विस्तार केला, त्याचमध्ये व्यापार करायला सुरुवात केला आणि त्याचा परिणाम काय झाला तर भारतातील कुटीर उद्योग नष्ट व्हायला लागले. हस्तउद्योग, कुटीर उद्योग, या उद्योगामध्ये काय होतं तर स्वतःच्या हाताने विविध वस्तू बनवल्या जायच्या. त्या वस्तू कशा पद्धतीच्या, कापडापासून धाग्यापासून कापड बनवणे, कापसाच्या धाग्यापासून कापड बनवणे, लाकडी खेळणे बनवणे, त्याच्यानंतर विविध जंगलातले लाकूड असतील किंवा अन्य काय असतील त्याच्यापासून वेगवेगळे वस्तू बनवल्या जायच्या आणि त्या वस्तू निर्मिती केल्यानंतर बाजारात विकल्या जायच्या. भारतातली ही कला हस्तउद्योगा म्हणजे हाताने निर्मिती केल्यामुळे ती खूप प्रोत्साहन देणारी किंवा चांगल्या प्रकारची आकर्षक होती. पण मशीनवर आज सुद्धा पहा, मशीनवर बनणारा माल आणि हाताने बनवलेला माल याच्यामध्ये खूप प्रमाणात फरक असतो. मग हे उद्योगधंदे भारतात चालू होते. या उद्योगधंद्यांना बंद कसं पाडायचं यासाठी त्यांनी काय केलं तर सर्वप्रथम शेतीमध्ये विविध वस्तूची निर्मिती, कापूस असेल, नीळ असेल, अशा कच्च्या मालाची निर्मिती करायला लावली आणि ती जास्त भावाने विकत घेण्यास सुरुवात केली. आणि हाच माल भारतीय व्यापाऱ्यांना किंवा उद्योगधंदे निर्मिती करणाऱ्या लोकांना तो माल त्या किमतीमध्ये परवडणारा नव्हता. त्याच्यानंतर ब्रिटिश इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळे हा माल पूर्ण पाठवायचे आणि त्यामध्ये काही तासाच्या आत किंवा काही दिवसाच्या आतमध्ये हजारावर किंवा लाखावर वस्तूची निर्मिती व्हायची. पण भारतामधले जे उद्योगधंदे होते हे कौटुंबिक स्थितीमध्ये होते, कुटुंबामध्ये निर्माण केले जायचे, त्याच्यापासून कुटुंबातले सर्व सदस्य निर्माण करावे जायचे. भारतातल्या उदाहरणात भारतामध्ये बाजारपेठेमध्ये विकला जाणारा एखादा शर्ट असेल किंवा सदरा म्हटला जातो, तो इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीमुळं मशीनच्या सहाय्याने निर्मिती केलेला कापड हे स्वस्त दरात असायचं आणि भारतामध्ये हाताने विणकाम केलेलं कापड किंवा जाडभरड कापड असतील त्याच्यापेक्षा महाग असायचं, कारण त्याला लागला असतो मेहनत भारतीय व्यापार उद्योगाच्या माध्यमातून. मग अशा माल जास्त दराने विकणे हे भारतीयांना अवघड जाऊ लागलं आणि कोणी विकत घेणं, कुटीर उद्योगाच्या माध्यमातून निर्माण झालेला माल कोणी विकत घ्यायला तयार नव्हतं. अशा पद्धतीने इंग्रजांनी भारतातील कच्चा माल नेणे, तो पूर्ण पक्का बनवणे, पुन्हा बाजारपेठेमध्ये आणणे आणि त्याची विक्री करणे आणि त्याचा मोबदला मिळवणे, अशा पद्धतीने भारतातील कुटीर उद्योग नष्ट करायला लागले. त्यामुळे भारतातील जे व्यापारी होते, छोटे कुटीर उद्योगाचे व्यापारी असतील किंवा कुटीर उद्योगाचे व्यावसायिक असतील, यांनी ब्रिटिशांच्या कापड गिरण्या असतील किंवा अन्य बाबी असतील, या फॅक्टरीमध्ये काम करायला सुरुवात केली. ब्रिटिशांनी सर्वप्रथम इंग्लंडमधून माल तयार करायला सुरुवात केली होती
पण भारतामध्ये कच्चा माल आहे आणि हा माल इंग्लंडला पाठवण्यापेक्षा भारतातच कंपनी स्थापन करण्याचा विचार केला आणि या सर्व यंत्र भारतामध्ये स्थापित करण्यात आले आणि कंपनी स्थापन करण्यात आली. त्यामुळे ब्रिटिशांना भारतात कच्चा माल मिळू लागला, याच ठिकाणी बाजारपेठ मिळू लागली, वस्तूची विक्री होऊ लागली आणि त्याच्यातून आर्थिक मोबदला जास्त प्रमाणात मिळू लागला. त्याचा परिणाम भारतातील उद्योगधंदे करणाऱ्या कामगार असतील यांच्यावर झाला. त्यांची उपासमारीची वेळ येऊ लागली, त्यांना पर्याय राहिला नाही. शेवटी याच व्यापाऱ्यांनी औद्योगिक किंवा इंग्लंडच्या ज्या काही कंपन्या होत्या भारतात आलेल्या त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली आणि ह्या कंपन्या आपला माल जास्त प्रमाणात निर्मिती करू लागल्या आणि बाजारपेठेवर स्वतःचं नियंत्रण प्रस्थापित केलं. त्यामुळे भारतातला व्यापार नष्ट झाला. त्या काळामध्ये भारत आणि पाकिस्तान यांची निर्मिती होण्यापूर्वी बांगलादेश हा सुद्धा भारताचा एक भाग म्हणजे विस्तारामध्ये होता. तर बांगलादेशची आजची राजधानी ढाका या ठिकाणी मलमल तयार व्हायचं. मलमल म्हणजेच जे काय आपण रेशीम उद्योग म्हणतो, रेशीम उद्योगाच्या रेशीमच्या धाग्यापासून विविध वस्तू निर्माण केल्या जायच्या. ह्या वस्तू इंग्लंडमध्ये प्रसिद्ध होत्या. या वस्तू काही प्रमाणात निर्माण व्हायच्या, त्या ब्रिटिश आल्यानंतर सुद्धा निर्माण व्हायच्या, पण ब्रिटिशांनी त्या वस्तूवर आर्थिक निर्बंध लादायचा प्रयत्न केला. भारतातून इंग्लंडमध्ये किंवा अन्य देशामध्ये व्यापार करण्यासाठी जाणाऱ्या व्यापाऱ्यावर किंवा व्यापारी वस्तूवर जास्त प्रमाणात कर लावायला सुरुवात केली. त्यामुळे असे उद्योगधंदे सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर लागले आणि त्याचाच परिणाम भारतामध्ये दारिद्र्य, बेकारी अशा परिणामामुळे आर्थिक बदल होत गेले आणि हे आर्थिक बदलच आपल्या भारतीय लोकांना दारिद्र्याकडे ढकलण्याचे काम करत गेले. त्याच्यानंतर याच पॉईंटमध्ये प्रकरण दुसरं होतं शिक्षण आणि वृत्तपत्र. ब्रिटिश हे आपापल्या पद्धतीने आपली मूळ संस्कृती किंवा आपलं जे काही ज्ञान असेल भारतामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत होते. ब्रिटिशांची मातृभाषा इंग्रजी होती आणि त्यांनी आपले जे काही भाषा असेल, संस्कृती असेल किंवा धर्म असेल भारतात पसरण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांनी ख्रिश्चन मिशनरीचे शैक्षणिक आकृतिबंध राबवण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण दुसरं आहे. तर ख्रिश्चन मिशनऱ्या म्हणजे ख्रिश्चन ह्या धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी वेगवेगळ्या संस्थानाची निर्मिती केली, वेगवेगळ्या शाळेची निर्मिती केली. त्या ठिकाणी भारतीय मुलांना किंवा ख्रिश्चन शिक्षक असतील किंवा त्यांच्या तत्त्वज्ञानाचं अध्ययन त्यांना केलं जाऊ लागलं. त्यामुळे भारतामध्ये शिक्षण पद्धती ही ब्रिटिश केंद्रीय किंवा इंग्रजाच्या धोरणानुसार आखली गेली. तत्कालीन स्थितीमध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय सर्व पद्धतीमध्ये एक बदल घडून आला होता. तोच बदल भारतामध्ये घडून येण्यासाठी बराच कालखंड 150 वर्षाचा कालखंड लागला. नंतरच आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण ब्रिटिश भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले, पुढे ते सत्ताकर्ते बनले. त्यांनी भारतामध्ये शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अनेक मुंबई असेल, कलकत्ता असेल, मद्रास असेल अशा ठिकाणी वेगवेगळ्या शाळा निर्मिती केल्या आणि अशा शाळेमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये भारतातील श्रीमंत वर्ग जो होता त्या वर्गातील मुलं हे त्या ठिकाणी अध्ययन करायचे. त्यामुळं बऱ्याच प्रतिष्ठित भारतातील घराण्यातील मुलावर ब्रिटिश ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या तत्त्वज्ञानाचा किंवा ब्रिटिशांच्या संस्कृतीचा प्रभाव वाढला. त्याच्यानंतर हाच परिणाम म्हणजे पुढे ब्रिटिशांसारखा राहणीमान, ब्रिटिशांसारखा पेहराव, कपडे परिधान करणे, ब्रिटिशांच्या बरोबरीने काम करण्यासाठी त्यांच्याच प्रशासन व्यवस्थेमध्ये काम करणे, इंग्रजीवर पकड निर्माण करणे अशा धोरणाचा प्रभाव भारतीय संस्कृतीवर, भारतीय विद्यार्थ्यावर पडत गेला. पुढे ब्रिटिशांनी वृत्तपत्राची निर्मिती सुद्धा भारतामध्ये केली. भारतामध्ये
त्या अगोदर ब्रिटिश येण्या अगोदर वृत्तपत्राची निर्मिती काही प्रमाणात होती, पण ती प्रभावीपणे नव्हती. ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या बंगालमध्ये असेल, मद्रासमध्ये असेल, विविध वृत्तपत्राची निर्मिती केली आणि हे वृत्तपत्र त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून निर्माण करायला प्रोत्साहन केलं. पण हे वृत्तपत्र काढल्यानंतर भारतीयांना किंवा भारतीय लोक जे ख्रिश्चन मिशनऱ्यामध्ये शिकलेले आहेत, यांना इंग्रजी भाषेचं ज्ञान निर्माण झालं, ब्रिटिशांची तत्त्वज्ञान समजायला लागलं. त्याचनंतर वृत्तपत्र काढल्यानंतर ब्रिटिशांनी केलेल्या विविध कार्याची माहिती मिळू लागली आणि त्याचा सकारात्मक बदलसुद्धा होता. आणि नकारात्मक बदल म्हणजे काय, तर ब्रिटिशांची राजसत्ता ही इंग्लंडमधून भारतात आलेली राजसत्ता आहे आणि भारताला त्यांनी पारतंत्र्यात ढकलले आहे, हे सुद्धा वृत्तपत्र असेल यांच्या माध्यमातून समजायला लागलं. आज सुद्धा बघा, जे शिकलेले व्यक्ती असतात ते बाहेर देशातला किंवा अन्य देशातील राज्यघटना असेल, अन्य देशाचा इतिहास समजून घेतात आणि त्या ठिकाणी झालेल्या क्रांती असेल, राज्यक्रांती असतील, या सर्वांची माहिती बघतात. त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये झालेली औद्योगिक राज्यक्रांती, या सर्वांची माहिती तत्कालीन स्थितीमध्ये वृत्तपत्र असतील, विविध पुस्तकं असतील, या माध्यमातून भारतीय लोकांना समजण्यास प्रारंभ झाला. आणि याच पद्धतीमुळे ब्रिटिश सत्ता ही कशा पद्धतीने भारताच्या राजकारणासाठी, आर्थिक स्थितीसाठी जबाबदार आहे किंवा ब्रिटिश भारतावर सत्ता स्थापन कशा पद्धतीने केले याची माहिती भारतीयांना मिळू लागली. त्यामध्ये वृत्तपत्राचा मुद्दा हा सर्वात महत्त्वपूर्ण होता. या वृत्तपत्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भागामध्ये नियंत्रण प्रस्थापित झालेलं होतं. आता प्रकरण तिसरं होतं भारतीय अर्थव्यवस्था, व्यापार, कृषी आणि उद्योगधंदे. भारतीय अर्थव्यवस्था ही प्रभावीपणे कृषीप्रधान होती आणि भारतामध्ये जास्त प्रमाणात ज्या वस्तू लागतात त्याच वस्तूची निर्मिती केली जाते होती आणि वस्तू विनिमय पद्धत आणि भारतीय व्यापार, भारतातल्या वस्तू ह्या जगामध्ये विकल्या जात होत्या, आणि त्याचा मोबदला भारतामध्ये जास्त प्रमाणात मिळत होता. पण भारताला जगातील अन्य वस्तू घेण्याची आवश्यकता नव्हती, कारण भारत हा परिपूर्ण देश किंवा अन्य सर्व वस्तू भारतामध्ये मिळत होत्या. आणि याचाच परिणाम पुढे भारतामध्ये विविध वस्तू निर्मिती होऊ लागली आणि भारतातलं चलन व्यवस्था ही विदेशात जाऊ लागली. त्याच्यामध्ये व्यापार असेल, व्यापारामुळं भारतातल्या प्राचीन काळापासून मसाल्याचे पदार्थ, सुगंधी द्रव्य, त्याच्यानंतर हातीचे दात, अशा विविध वस्तू विदेशात विकल्या जायच्या आणि याच वस्तूचा मोबदल्यात भारतामध्ये सोने, चांदी किंवा अन्य धातूची आयात व्हायची. त्यामुळेच भारताला प्राचीन काळामध्ये सोने की चिडिया म्हणून ओळखलं जायचं. भारतात नैसर्गिक सौंदर्य जास्त प्रमाणात असल्यामुळे आणि निसर्गाच्या सानिध्यात विविध वस्तूची निर्मिती व्हायची आणि ह्या वस्तू जगामधल्या काही देशांना त्यांच्याकडे नसतील त्या विकल्या जायच्या आणि मोबदला मिळवला जायचा. पण ब्रिटिशांनी भारतात सत्ता स्थापन करण्यानंतर व्यापारावर त्यांचं एककेंद्री सत्ता प्रस्थापित झाली. उद्योगधंदे भारतातील नष्ट व्हायला लागले आणि या उद्योगधंदे नष्ट झाल्यानंतर विविध पद्धतीने त्यावर नियंत्रण प्रस्थापित ब्रिटिशांनी करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर शेवटचं प्रकरण होतं कंपनीच्या धोरणात विरोध. आज बऱ्याच ठिकाणी एखाद्या गोष्टीला विरोध केला जायचा, तसाच विरोध ब्रिटिशांच्या धोरणाला विरोध भारतीयांनी करायला सुरुवात केली. ती कशा पद्धतीने, तर ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केली, व्यापार एककेंद्री बनवला, स्वतःच्या हातात घेतला, शेतीवर नियंत्रण प्रस्थापित केलं, शेतीमध्ये कोणती पिकं घ्यायचं याचा ठराविक आकृतिबंध निर्माण केला, त्या वस्तू विकत घेणे कमी किमतीमध्ये आणि जास्त किमतीमध्ये त्यावर प्रक्रिया करून जास्त किमतीमध्ये त्या वस्तू विकणे हे भारतामध्ये सुरुवात केली. या बाबी भारतातील सुशिक्षित तरुणांना
किंवा व्यक्तींना सर्वांना जनतेला समजायला लागलं आणि भारतामधल्या या धोरणाचा विरोध करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये सुरुवात झाली. त्यामध्ये कंपनीच्या विविध धोरणाचा विरोध करण्यास प्रारंभ झाला. त्यामध्ये सर्वप्रथम आपण सेमिस्टर तिसऱ्यामध्ये जवळपास विविध धोरणं होते. त्याच्यामध्ये त्या धोरणाचा अंगीकार आपण पाहिला की ब्रिटिशांनी कशा पद्धतीने व्यापार केला. त्यामध्ये प्लासीची लढाई झाली होती 1757, बक्साची लढाई 1764. कशामुळे झाली होती तर ब्रिटिश लोकांनी भारतीय राजांना कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उद्रेक घडून आला होता. कोणता? 1757चा घडून आला होता, 1764चा उद्रेक घडून आला होता. त्याच पद्धतीने लक्षात घ्या तर प्लासीची लढाई ही 1757 मध्ये घडून आली होती आणि त्यानंतर 100 वर्षानंतर भारतीय लोकांमध्ये जनजागृती निर्माण झाली. 1757 ची प्लासीची लढाई जी झाली ती राजेशाही सत्तेसाठी होती. राज्य हडप झाल्यानंतर किंवा राज्य स्वतःच्या हातातून गेल्यानंतर राजसत्तेने ब्रिटिशाविरोधी केलेला उठाव होता. पण तो उठाव फक्त राजकीय पार्श्वभूमीचा होता. पण 1757च्या नंतर 100 वर्षानंतर म्हणजेच 1857 मध्ये जो उठाव झाला होता त्याच्यामध्ये व्यापारी असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, राजकीय लोक असतील म्हणजे संस्थानिकाचे राजे असतील, यांचा सर्वांचा सहभाग होता. कारण सर्वांच्या आर्थिक बाबीला ब्रिटिश सत्ता ही कारणीभूत ठरली होती. त्यामुळे 1857चा उठाव होण्याची पार्श्वभूमी ब्रिटिशांनी निर्माण केली. सामाजिक असतील, धार्मिक असतील, आर्थिक असेल, राजकीय असेल, या सर्व घटनेमध्ये किंवा सर्व बाबीमध्ये ब्रिटिशांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केला आणि हा हस्तक्षेप जास्त प्रमाणात वाढला. साधं उदाहरण घ्यायचं तर आपल्याच समाजामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने हस्तक्षेप करायला सुरुवात केला तर आपल्याला काय येतो? त्याचा राग येतो किंवा त्याचा द्वेष वाटायला लागतो. तसंच ब्रिटिश हे इंग्लंडमधून भारतामध्ये व्यापारी म्हणून आले होते, पण भारतीय समाजामध्ये त्यांनी सामाजिक बाबीमध्ये बदल करायला सुरुवात केल्या. समाजामध्ये त्यांनी विविध प्रकारचे कायदे कानून आणले. धार्मिक बाबीमध्ये त्यांनी विधवांचा विवाह करण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर बालविवाह जो आहे तो रद्द करण्याचा प्रयत्न केला. अशा विविध पद्धती, अनिष्ट प्रथा बदल करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीयांना त्या गोष्टी काही पटल्या नाही. त्याचबरोबर राजकीय पार्श्वभूमी कशा पद्धतीने होती तर भारतातील संस्थानिक असतील त्यांचे संस्थानिक खालसा करण्यात आलं, त्यांना सुद्धा त्यांचं अस्तित्व राहिलं नाही. आणि आर्थिक बाब कशा पद्धतीची होती, आर्थिक कारण कशा पद्धतीचं होतं तर भारतातील कुटीर उद्योग, लघु उद्योग हे नष्ट व्हायला लागलं. त्यामुळे भारतातील कामगार, व्यापारी वर्ग, कुटीर उद्योगाचे व्यावसायिक, व्यापारी यांचे नुकसान झालं, त्यांचे उद्योगधंदे नष्ट झाले, त्यांच्यावर दारिद्र्याची परिस्थिती निर्माण झाली, कामगार यांना काम राहिलं नाही. अशा सर्व परिस्थितीमुळे ब्रिटिशाविरुद्ध एक विरोधाची पार्श्वभूमी निर्माण झाली आणि त्यामुळेच 1857चा उठाव होण्याची एक पार्श्वभूमी निर्माण झाली आणि 1857चा उद्रेक होऊन एक भारतामध्ये चळवळ निर्माण झाली. आणि 1857चा उठाव होण्याची काही कारणे होती, त्याची पार्श्वभूमी काय होती, व्याप्ती कशी 1857 वाढला कसा, हा येथपर्यंतचा भाग फक्त आपण BA द्वितीय वर्षात सेमिस्टर 4 पर्यंत शिकलो. पण आता यानंतरचाच कंटिन्यू भाग मी आता आपल्या BA तृतीय वर्षाला म्हणजे आतापर्यंत मी जो भाग सांगितला तो BA द्वितीय वर्षामध्ये आपण कोणकोणत्या घटना किंवा काय अभ्यासलं याबद्दल माहिती घेतलेली होती. म्हणजे आतापर्यंतचा भाग तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय होता तर ब्रिटिश सत्ता स्थापन झाल्यापासून त्यांच्या कोणकोणत्या घटना घडामोडी होत्या हे BA द्वितीय वर्षाच्या सेमिस्टर 4 मध्ये आपण पाहिलं. हा आतापर्यंतचा भाग म्हणजेच आपण पाहिलेला पार्श्वभूमी आहे. कशाची पार्श्वभूमी तर BA तृतीय वर्षामध्ये जो आपण पेपर पाहणार आहोत तोच पेपर आहे. कोणता? भारताचा इतिहास. पण इसवी सन काय बदलणार आहे
तर त्या इसवी सनमध्ये तर 1757 पासून 1857 पर्यंतचा भाग BA द्वितीय वर्षाला आपण शिकलो आणि तृतीय वर्षाला आपण काय शिकणार आहोत तर भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947. म्हणजेच 1857 पर्यंतचा भाग हा मध्ययुगीन कालखंड आणि 1857च्या नंतर म्हणजे 1857 पासून सुरुवात होऊन 1947 पर्यंतचा हा आधुनिक कालखंड आहे. म्हणजेच आधुनिक कालखंडापर्यंत आपल्याला पूर्ण इतिहास समजून घ्यायचा आहे. 1947 पर्यंत म्हणजेच भारत स्वतंत्र होऊ येतो ज्या घटना घडामोडी घडल्या कोणाच्या विरुद्ध, ब्रिटिशांच्या विरुद्ध, या सर्वांची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. तर तुम्ही या पिरियडमध्ये किंवा या आपल्या अध्यापनामध्ये मी जो शिकवलेला भाग आहे हा भाग आपल्या सिलेबसला सुरुवात झालेला नाही. तर BA द्वितीय वर्षामध्ये कोणकोणते पेपर होता आणि या पुढचा भाग म्हणजे त्याला कनेक्ट करणारा किंवा जोडणारा भाग आहे. फक्त काय वाले तर तो भाग होता तो ब्रिटिशकालीन भारताचा इतिहास होता. म्हणजे ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केला तो कालखंड सुरुवात झाला म्हणजे 1757 ते 1857 हा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये BA द्वितीय वर्षाला सिलेबस ठेवला होता. तो पूर्ण तुम्ही केला आहात. पण आता BA तृतीय वर्षाला म्हणजे BA TY ला आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 हा सिलेबस आपण उद्याच्या पिरियडमध्ये म्हणजे उद्या जे तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे त्यामध्ये समजून घेणार आहोत. तर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही समस्या असतील तर माझ्या आपल्या दोन ग्रुप केलेले आहे. दोन ग्रुप VDMD हिस्ट्री BA TY ग्रुप हा व्हॉट्सअपला सुद्धा आहे आणि टेलिग्रामला सुद्धा आहे. हे दोन ग्रुप करण्याचा उद्देश काय होता तर व्हॉट्सअपला ग्रुप तयार करून सर्वांना काही सूचना असतील ते टाकता यावं. त्याच्यानंतर माझा दुसरा उद्देश की टेलिग्राम हा ॲप काढण्या अगोदर झूम किंवा गुगल मीटवर लेक्चर घेण्याचा होता. पण माझ्या गावाकडे किंवा माझ्या मोबाईलला नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला पर्याय म्हणून मी व्हिडिओ तयार केला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम ग्रुपला या दोन्हीवरही टाकला जाईल. हे दोन ग्रुप करण्याचा उद्देश होता आणि हेच ग्रुपवर यूट्यूबच्या माध्यमातून मी यूट्यूबला प्रोफेसर देशमुख GB या नावाने चॅनल तयार केलं आहे आणि त्यावर मी व्हिडिओ अपलोड करून त्याच्यानंतर तोच व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपवर टाकत आहे. म्हणजे आजचा जो भाग आपण आतापर्यंत पाहिला ते काय होतं तर आपला BA थर्ड इयरचा पेपर म्हणजेच आधुनिक भारताचा इतिहास या पेपरची पार्श्वभूमी होती. समजून घ्या. तर आज जो भाग आपण शिकला तो भाग पूर्णपणे BA द्वितीय वर्षाच्या सिलेबसची पूर्ण माहिती दिली म्हणजे उजळणी करण्यात आली आहे. म्हणजे तुम्ही आज 1857 आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 मी तुम्हाला शिकवायला प्रारंभ केला तर मागे काय घटना घडल्या होत्या किंवा काय कोणकोणता सिलेबस होता, ब्रिटिश सत्ता कशी स्थापन झाली, कशी विस्तारत गेली आणि त्याचा परिणाम काय झाला आणि शेवटी 1857चा उठाव कसा झाला या सर्व गोष्टीची माहिती मी तुम्हाला दिली आहे. उद्याच्या पिरियडमध्ये मी तुम्हाला आपल्या आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या घटकाला किंवा त्यामधल्या 1857चा उठाव याला सुरुवात करणार आहोत. उद्यासुद्धा आपला व्हिडिओ सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम कोणता सिलेबस आहे, किती मार्काला कोणकोणते, त्याच्यामध्ये गृहपाठ किती आहे, सादरीकरण किती आहे, लेखी परीक्षा किती आहे, या सर्व गोष्टीची माहिती मी देईन आणि त्यानंतरच आपण आपल्या अध्ययनाला सुरुवात करणार. तर सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा आणि काही अडचणी असतील तर व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर कमेंट करा. ओके.